ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मित्र हो, मला इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज असं म्हणतात. काही जण सोयीसाठी आयशिम कॉलेज असंही म्हणतात. स्वातंत्र्यसैनिक विजेंद्र काबरा यांनी एक स्वप्न पाहिलं होतं. त्या स्वप्नांची पूर्तता आज होते आहे हे पाहून काबराजींना सुद्धा खूप आनंद होत असेल. छत्रपती संभाजीनगर पुणे रोडला लागून असलेल्या भव्य इमारतीसमोर जे भव्य गेट दिसतंय त्या गेटमधून नामवंत आणि तज्ज्ञ सनदी अधिकाऱ्यांनी मोठं स्वप्न घेऊन ये-जा केलेली आहे. आज ते स्वप्न साकार झालंय याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. आयशिम कॉलेजचं काही खास वैशिष्ट्य आहे. कॉलेजचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुभाष झवर सर यांना स्टाफचा पगार एकही दिवस उशिराने झालेला चालत नाही. हसत खेळत आणि मायाळूपणे सर्वांची विचारपूस केल्याशिवाय ते कधीही कॅम्पस सोडत नाहीत. आमचे उपाध्यक्ष आर्किटेक्ट दिलीप सारडा सर यांचा सर्वांना भक्कम पाठिंबा आहे. त्यांचे प्रेम सर्वांना मिळते. ते एक रसिक मनाचे कला आणि साहित्यावर प्रेम करणारे आर्किटेक्ट आहेत. आमचे सचिव डॉक्टर सचिन झवर सर म्हणजे अत्यंत वेगवान निर्णय घेणारे नेतृत्व. त्यांना खेळ, कला, नवे तंत्रज्ञान याची खूप मोठी आवड आहे. आमच्या आणखी एक श्रद्धेचे ठिकाण म्हणजे आमच्या संचालक डॉक्टर कल्पना झवर मॅम. आपुलकी आणि कायम निरीक्षण करणारी नजर घेऊन त्या आयशिमला मार्गदर्शन करीत असतात. आमचे कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर CS पद्मावत सर, डायरेक्टर डॉक्टर RR देशमुख सर यांच्या कुशल नेतृत्वात आयशिमची दमदारपणे वाटचाल सुरू आहे. आयशिम कॉलेज एक आगळे वेगळे कॉलेज आहे. ते अनेक बाबतीत सिद्ध झाले आहे. नाईट स्टडीचे उदाहरण फारच बोलके आहे. रात्रीचा अभ्यास ही एक विद्यार्थ्यांना आत्मविश्वास निर्माण करून देणारी संकल्पना आहे. असाही अभ्यास होऊ शकतो हे पहिल्यांदा विद्यार्थ्यांना कळाले. रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत विद्यार्थी अभ्यासाला बसलेले असतात. प्राध्यापक सचिन कदम यांनी तर एक इतिहास रचला आहे. रात्रभर विद्यार्थी त्यांच्या क्लासला बसलेले अनेकांनी पाहिले आहे. हम वो योद्धा वो निडर हम जो भी दिशा में जाए. माननीय डॉक्टर पद्मावत सर, माननीय डॉक्टर RR देशमुख सर, प्राध्यापक हेमंत जाधव सर, प्राध्यापक आनंद हुंबे सर यांचं यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन असतं. जो रक्त है तन में बहता वो हमसे है ये कहता. सम्मान के बदले जान दे तो नहीं है घाटा रे. हमने ही काटा रे.
स्वातंत्र्य सैनिक विजेंद्र काबरा हे मराठवाडा मुक्तीसंग्रामातील एक मोठं नाव. त्यांचा जिवंत इतिहास आजही प्रेरणा देणारा आहे. 1942चा तो काळ होता. भारताचा स्वातंत्र्य लढा जोर धरू लागला. निजामाची राजवट असलेल्या मराठवाड्यातही त्याचे लोण पसरले होते. हैदराबाद संस्थानात वंदे मातरम उच्चारण्यास बंदी होती. अशा मुस्कटदाबीच्या काळात एका छोट्या बंडखोर मुलानं शाळेत वंदे मातरम म्हटल्यामुळं त्याला शाळेतून काढून टाकलं. अन्यायाच्या विरोधात लढण्याचं बाळकडू मिळालेला हा बंडखोर मुलगा म्हणजेच स्वातंत्र्य सैनिक विजेंद्र काबरा. या स्वातंत्र्य सैनिकाने मराठवाडा स्वतंत्र झाल्यावर तरुणांच्या भविष्याचे स्वप्न पाहिले. त्यांच्या त्यागाने पावन झालेली ही भूमी आहे. स्वातंत्र्य सैनिक विजेंद्र काबरा यांची ही प्रेरणा येणाऱ्या तरुणांना मिळावी यासाठी आयशीम कॉलेज दरवर्षी 30 सप्टेंबरला एक त्यांच्या नावाने स्मृती पुरस्कार जाहीर करतं आणि एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जातो. 2023 साली छत्रपती संभाजीनगरने 1.5 लाख वृक्षाचे वृक्षारोपण केले. या वृक्ष मोहिमेमध्ये आयशीम कॉलेजने सुद्धा हिरिरीने भाग घेतला. त्या मोहिमेमध्ये आयशीमच्या कॅम्पसमध्ये 1,500 वृक्षारोपण केले. आज हे वृक्ष आपल्याला आपल्या नजरेसमोर पाहायला मिळतात. याचबरोबर 50 केशर आंब्याची लागवड केली. केशर आंबा हे आयशीमच्या वृक्षप्रेमाचे आणि पर्यावरण प्रेमाचे प्रतीक बनले आहे. आयशीएममध्ये वर्षभर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात. त्यामध्ये शिवजयंती हा एक फार मोठा उत्सव साजरा होतो. विद्यार्थी या उत्सवाचे नेतृत्व करतात. ढोल पथक आणि लेझिम हे या शिवजयंतीचे आकर्षण असते. धीरे धीरे छुके मेरे मन को रे तू, बस गया दिल में कैसे तू. यहाँ वहाँ देखूं जहाँ दिखता है तू, छुप गया नैनों में कैसे तू. जानी दो को लेता जा, बेख्वाबों को देता जा, के सच हो जाए दिल के किस्से.
वैसे तो चाहते ये है बड़ी अनमोल मेरी, आज दिल खोल के हूँ मैं तेरी तेरी, जिया में तूने सजा दी प्यार की सूरज सजना है, सपनों को दो परवाज़ में उड़ने की तमन्ना है ठान लिया, ठान लिया, ऊंचे रहे जो तेरे कद से इरादे, तो ये फलक मगरूर बेबस होके तेरे आगे दिखेगा मजबूर। फुलवारी रे साजे गाजे बाजे गूंजे सपनोरी ये किलकारी रे, वन उपवन अभिनंदन करता छाई धगा भरियारी रे, शक्कर भांको झांकी झांको हुई जश्न की ये तैयारी रे, मन हर जाओ धन बरसाओ धन सुखवारो जी रे। आयो रे शुभ दिन आयो रे, शुभ दिन आयो रे, आयो रे शुभ दिन आयो रे। नमस्कार, माझं नाव शिल्पा राठोड. मी एका खाजगी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून जॉब करते. मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. जॉब करत करत घर सांभाळणं ही तारेवरची कसरतच असते. सकाळी 5 वाजता उठून घरच्यांचा स्वयंपाक करून हस्बंडसाठी टिफिन बनवून मुलांची टिफिन बनवून मी स्कूलमध्ये जाते, स्कूलचं काम करते आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर सुद्धा शाळेची थोडीशी कामं आवरून मी घरात सगळ्यांसाठी स्वयंपाक करते. ते सगळं आवरल्यानंतर मी माझ्या MBAच्या अभ्यासाला बसते. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, मी MBA सेकंड इयरला आपल्या ICM कॉलेजला शिकत आहे. ICM कॉलेजकडनं मला खूप प्रोत्साहन मिळालं. ICM कॉलेजच्या MBA डिपार्टमेंटचे सगळेच शिक्षक खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत. त्यांच्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्समुळेच आज मी माझं MBA पूर्ण करत आहे असं मी म्हणेन. थँक्यू ICM कॉलेज.